महापौर साहेब, मी या ठिकाणी ठराव क्रमांक 179 ते 181 लिहिल्याप्रमाणे, परंतु मला ठराव क्रमांक 179 वर बोलायचे. सन्माननीय महापौर महोदय, सदस्य गणपत भाऊ बापकर जो मांडलेलं ठराव मी अनुमोदन करतो. बोला भापकर साहेब. सन्माननीय महापौर साहेब मॅडम, आमच्या सानपाडा प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये होत असणारी कॉलनी परिसरामधले पाण्याची टंचाई आणि याच अनुषंगाने आमच्या सानपाडा विभागामधील अनेक नागरिकांची अशा प्रकारची मागणी आहे की पानबीज विभागामधून आपल्या मोरबे धरणाची जी मेन पाईपलाईन या ठिकाणी सप्लाय जातोय, त्या सप्लायच्या माध्यमातून आमच्या ह्या सानपाडा कॉलनी परिसरामध्ये त्या ठिकाणी एक नवीन पाईपलाईन टाकून रेल्वेच्या जो परिसर आहे त्या परिसराच्या खालून आणि ट्रॅकच्या खालून या ठिकाणी पाणी पुरवठा आमच्या या सानपाडा विभागातील पाणी टाकीमध्ये या ठिकाणी व्हावा अशी नागरिकांची अनेक दिवसाची मागणी असल्या कारणाने आणि खरं तर त्या माध्यमातून रेल्वेने आपल्या महानगरपालिकेकडे या ठिकाणी सविस्तर असं पत्र पाठवून आपल्याकडे एक रिपोर्ट मागवलेला आहे. परंतु त्या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गेली जवळजवळ 6 ते 7 महिने आम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं आहे की TCSच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वे रिपोर्ट मागवलेला आहे, परंतु जो सर्वेचा रिपोर्ट अजून काय 6 ते 7 महिने झाले या ठिकाणी येत नाही आहे. मी या ठिकाणी विनंती करतोय या रिपोर्टच्या संदर्भामध्ये आम्हाला या ठिकाणी सानपाड्याच्या नागरिकांना आणि आम्हाला खरं तर लोकप्रतिनिधींना महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती मिळावी. जवळजवळ 6 महिने विचारतो त्यांना, TCSचा रिपोर्ट येणार म्हणजे रिपोर्ट यायला किती वेळ लागतो? रेल्वेने पत्र देऊन आपल्याला 7 ते 8 महिने वर्ष होऊन गेलेले आहे. हा जर रिपोर्ट यायला एवढा कालावधी जर लागत असेल तर परत आमच्या आत्ता सुद्धा एक टावर असा आहे 40 माळ्याचा, त्या टावरला आत्ता सुद्धा 2 ते 3 टँकर रोज मागावे लागतात. ही आमची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीला आम्ही सगळे नवीन सभासद आहोत, आम्हाला उत्तर द्यावं लागते. तर लवकरात लवकर याच्यावरती आपण मार्ग काढावा ही सभागृहाला या ठिकाणी नम्र विनंती. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.